लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, बालाजी वळसांगवीकर। देवणी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देवणी शहरात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती। यावेळी तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यापूर्वी सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीवेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सरकारने वेळकाढू धोरण स्वीकारले आहे, तेव्हा सरकार आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा मुंबईत सरकारला पळती भुई थोडी होईल, असा इशारा बालाजी पाटील वळसांगवीकर यांनी दिला। अल्पावधीत उभा टाकलेल्या तालुका आंदोलनात जवळपास 75 ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते। ही रॅली एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा देत बोरोळ चौकातून गांधी चौक ते महादेव मंदिर, अहिल्यादेवी होळकर चौक येथून तहसील कार्यालयासमोर समस्त बोरोळवासियांच्या चरणावर नतमस्तक हो। या जिगरबाज मराठ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर पूर्वीच्या काळी असंस्कृत भाषेमध्ये असं म्हणायचे की नांगर सकट आता तुला आम्हाला लावायचं आहे, पण बोरोळच्या तरी आधुनिक शेतकऱ्यांनी आणि बोरोळच्या आधुनिक मराठा समाजाने सरकारला एका प्रकारचं आदेश दिलेला आहे, सरकारला एका प्रकारचा निर्देश दिलेला आहे। आता आम्ही बैलाची शेती करत नाही, आता आम्ही ट्रॅक्टरची शेती करतोय, ट्रॅक्टरच्या नांगरासहित आम्ही आता चढणार आहे। खरं तर हे असंस्कृत बोलणं बोलू नये, पण परिस्थिती आज मराठा समाजाची एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेली। मित्रांनो, मराठ्याला आरक्षण का मिळालं पाहिजे आणि मराठ्याला आरक्षणाची का गरज आहे, या दोनच मुद्द्यावर मी आपल्या समोर बोलणार आहे। आणि मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने सरकारनं द्यावं, या तीनच विषयावर मी माझं म्हणणं आपल्या समोर ठेवणार आहे। मित्रांनो, 3ऱ्या शतकापासून इथल्या मराठा समाजानं या देशाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठे होते, ते केवळ दुसऱ्यांसाठी जगले, स्वतःसाठी मराठा समाज आयुष्यात कधीच जगला नाही। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या।